नमस्कार मंडळी, मी जेपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आमच्या मॅडमचा सेवानिवृत्ती दिवस। मित्रांनो, आपले आयुष्य हे असेच निरंतर चालत असते। जन्माला यावं ते जगण्यासाठी, जगताना देश सेवा, समाजसेवा, जनसेवा हे यापैकी कोणत्याही सेवेची कास धरावी लागते। त्यापैकी आपण देशसेवा अंतर्गत शिक्षण क्षेत्रात आपले आयुष्य व्यतीत केले ते खूप मोलाचे आहे, अनमोल आहे। कारण आपण अनेक पिढींना ज्ञान देऊन समाज सुज्ञ बनविलात, ते निस्वार्थपणे ज्ञान आत्मसात करून ज्ञानाची शिदोरी वाटत गेलात आणि त्यातच उद्याचा सुज्ञ नागरिकाची बीजे पेरलेली होती। स्वतःचे सुखदुःख विसरून दुसऱ्याचा विचार करणे, त्यांच्या अडचणींना नेहमीच मदत करणे हा आपला हातखंडाच आहे। सेवेतील आयुष्याचा पूल पार करताना कित्येक अडचणी आपणास उभ्या होत्या, गुणाकाराच्या रेषा बनून। आपणास मान अपमानालाही सामोरं जावं लागलं, तरीही डगमगला नाहीत। मुंगी होऊन राईचा पर्वत कसा करावा हे तुमच्याकडून शिकावं। जीवन जगणे हे एवढे सोपे नाही आहे। जगातील श्रीमंत किंवा गरीब सुखासाठी भीक मागताना विधात्याच्या दारात रांगा लावून उभे आहेत। आपण व्याख्याच बदलून टाकली आयुष्याची, त्याग केला जीवनाचा आणि सातत्यपूर्ण सेवा करतच राहिलात, स्वतःच्या कुटुंबाकडे न पाहता। घडविलात आपण कित्येक इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर, बॅरिस्टर, उद्योगपती। ही समाज व्यवस्था चालण्यासाठी संस्कारही पेरलात त्यांच्यात। म्हणूनच अवघे विश्वव्यापनास सज्ज झालेत तुमचे शिपाई। आता शिक्षणाची व्याख्या बदलली आहे, तरी सुद्धा तुम्ही सुद्धा बदलायला हवे असा आठवणीचा संदेश दिलात आम्हाला। सुखाच्या शोधात निघालेल्या श्रीमंत कुबेराला सुख विकत घेता येत नाही, तेवढं सुख आपण या चिमुकल्या मुलात अनुभवलात। मान्य आहे, भौतिक सुख आपल्यास अनुभवता आले नाही, पण शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात वावरताना जो प्रेमाचा ओलावा मिळतो तो आपण अनुभवलात। असा अनुभव इतर क्षेत्रात कदापि मिळणे शक्य नसते। जीवनातील सेकंद, मिनिटे, तास, दिवस, आठवडे, महिने, कित्येक वर्ष या चिमुकल्यात मुलात घालविले, त्यांना घडविले हे कळलंच नाही। मॅडम, आपण निवृत्तीपर्यंत कधी पोहोचलात? आता मी त्या विधात्याला एकच विनंती करतो, त्यांनी शिक्षणासाठी आपलं आयुष्य वाहिलं त्या माझ्या मॅडमला निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि माझे हे शब्द थांबवतो।